पारंपरिक पद्धतीने गूळ घालून बनवला जाणारा गव्हाच्या पिठाचा शिरा श्रावणामध्ये आवर्जून बनवला जातो। तर आपल्या सर्वांच्या घरी लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, तर 10 दिवस बाप्पासाठी कोणता वेगवेगळा प्रसाद ठेवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो। तर आज मी तुमच्याबरोबर प्रसादाची रेसिपी शेअर करणार आहे, ती घरच्या वस्तूंपासून झटपट बनवता येईल। तर प्रसाद बनवण्यासाठी आपल्याला इकडे लागणार आहे, सगळ्यात पहिले आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचे। त्याच्यामुळे मी इथे 1 वाटीपेक्षा कमी गूळ घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे, गव्हाचं पीठ जेवढं घेऊ त्याच्या दुप्पट आपल्याला याच्यात पाणी घ्यायचे आणि इथे आपल्याला हा जो गूळ आहे तो फक्त वितळून घ्यायचा आहे। इथे पाणी चांगलं उकळलं गेलेलं आहे आणि गूळ सुद्धा वितळला गेलेला आहे। आपण इथे गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत। हे पाणी आपल्याला गरमच पाहिजे, म्हणून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊ। ह्या कढईमध्ये आपण तूप घालूया, त्याच्यामध्ये काजू घालू, बदाम, हे ड्रायफ्रुट्स आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वापरू शकता। हलका हलका छान असं ह्यांना कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। या तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला या तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजताना फ्लेम जी आहे ती आपल्याला कमीच ठेवायची आहे। मंद आचेवरतीच आपल्याला हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे पीठ जे आहे ते खमंग भाजलं जातं आणि जळतही नाही। पीठ भाजलं गेलेलं आहे हे कसं ओळखायचं? पिठाचा सुवास यायला लागतो आणि असा कलर चेंज होतो, म्हणजे समजायचं की आपलं पीठ इथे चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि इथे पिठाला तूप सुद्धा सुटायला लागलेला आहे, म्हणजे आपलं पीठ इथे छान असं भाजलं गेलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये गाळणीने गाळून घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे। इथे मी सगळं गुळाचं पाणी घातलेलं आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। हे पटापट असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या पडणार नाही त्याच्या। जेवढं आपण गुळाचं पाणी बनवलं होतं तेवढं पूर्ण इथे बरोबर पुरलेलं आहे। इथे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला पाण्याचं सांगितलेलं आहे। याच्यामध्ये थोडीशी मी इलायची पावडर घालते, फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स आणि वरून थोडंसं साजूक तूप। हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। इथे शिरा बघा किती मस्त सुटसुटीत झालेला आहे, अजिबात कढईला चिटकत नाहीये। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया। मस्त इथे आपला गव्हाच्या पिठाचा शिरा बनून तयार झालेला आहे। बघा मस्त कलर पण आलेला आणि टेक्स्चर पण एकदम परफेक्ट आहे, एकदम लुसलुसीत आणि सुटसुटीत बनलेला आहे। इथे आपला प्रसादाचा शिरा बनून तयार झालेला आहे। आता आपण याला डिश मध्ये काढून घेऊ। इथे मस्त असा प्रसादाचा शिरा बनून तयार झालेला आहे, एकदम लुसलुसीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा इतका स्वादिष्ट हा शिरा बनतो। तर याला तुम्ही प्रसादाला नक्की बनवून बघा, खूप छान बनतो। तर कशी वाटली ही प्रसादाची रेसिपी तुम्हाला ते मला कमेंट मध्ये कळवा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सुद्धा करा। तर असंच रसोईच्या गोडी सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये, तोपर्यंत बाय बाय।